हाय स्टुडंट, बघा आता टाईप नंबर थर्डला सुरुवात करूयात आज. टाईप नंबर थर्ड काय आहे? फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट दिला ए -1 to 1 अँड हॅव्हिंग DRS म्हणजे डायरेक्शन रेशो दिले 2 3 1. काय काढायचं तुम्हाला? कार्टेशियन इक्वेशन काढायचं आहे. आता कार्टेशियन इक्वेशन काढायचं आहे म्हणजे पासिंग थ्रू असणारा एक पॉईंट दिला आहे हा, आणि नंतर डायरेक्शन रेशो 2 3 1 म्हणजे डायरेक्शन रेशो म्हणजे ए बी सीच्या व्हॅल्यू दिल्या आणि एक पॉईंट. मग आता फर्स्ट थेरम जो काय आहे आपण बघितला होता, काय पासिंग थ्रू एक पॉईंट असेल आणि त्या पॉईंटला पॅरलल असलेला एक वेक्टर दिला असेल तर काय फॉर्म आहे? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. त्याचाच कार्टेशियन फॉर्म काय मिळणार? तिथं स्केलर मिळणार नाही. मग काय? एक्स मायनस x1 डिवाइड बाय ए, वाय मायनस y1 डिवाइड बाय बी, झेड मायनस z1 डिवाइड बाय सी. आता जर काय दिलं एक्झाम्पलमध्ये ते लिहूया. द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए, कॅपिटल ए -1 to 1, नंतर DRS दिलेत 2 3 1 आर, म्हणजे दॅट इज ह्या ज्या काय व्हॅल्यू आहेत ह्या कशाच्या असणार आहेत? ABCच्या व्हॅल्यू असणार आहेत. ABCच्या व्हॅल्यू असणार आहेत. ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. दॅट इज x1 इज इक्वल टू -1, y1 इज इक्वल टू 2, z1 इज इक्वल टू 1. ए पॉईंट म्हणजे x1 y1 z1 मिळणार आहे. नंतर जे काय हे DRS दिलेत 2 3 1 हे काय असणार आहेत? ए बी सीच्या व्हॅल्यू इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू 3 आणि सी इज इक्वल टू 1. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूयात. x मायनस x1 ची व्हॅल्यू -1, y मायनस y1 ची व्हॅल्यू 2, z मायनस z1 ची व्हॅल्यू 1 डिवाइड बाय ABCची व्हॅल्यू 2 3 1 झालं. मायनस मायनस प्लस x प्लस 1 डिवाइड बाय 2, y मायनस 2 डिवाइड बाय 3, z मायनस 1 डिवाइड बाय 1. हाच काय मिळाला आपल्याला? विच इज रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन. हा कार्टेशियन इक्वेशन म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केली. त्यासाठी काय दिलं होतं एक्झाम्पलमध्ये? एक पॉईंट आणि डायरेक्शन रेशो म्हणजे ABCच्या व्हॅल्यू. ह्या फॉर्म्युल्यासाठी हा पॉईंट x1 y1 z1 आणि ABCच्या व्हॅल्यू दिल्या होत्या. ठीक आहे. आता सेकंड एक्झाम्पल बघा काय दिले. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए ऑफ 2 2 1, बी ऑफ 1 3 0. आता पण काय दोन पॉईंट दिलेत म्हणजे आपला सेकंड थेरम. दोन पॉईंट दिले असतील त्यावेळेस काय फॉर्म्युला मिळतो? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए1. त्याचा कार्टेशियन फॉर्म म्हणजे स्केलर येणार नाही, आणि तुझं का आता सांगितलं होतं वेक्टर फॉर्म, त्याच्यामध्ये स्केलर येणार आहे. मग काय बघा सॉल्व्ह करूया. द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू ए पॉईंटचे कोऑर्डिनेट, नंतर बी पॉईंटचे कोऑर्डिनेट, दॅट इज फर्स्ट पॉईंट x1 y1 z1, सेकंड x2 y2 z2. मग त्याच्यावरून तेच लिहिले x1 इज इक्वल टू 2, y2 इज 1, y1 इज इक्वल टू 2, z1 इज इक्वल टू 1, x2 इज इक्वल टू 1, y2 इज इक्वल टू 3 आणि z2 इज इक्वल टू 0. जर काय कार्टेशियन फॉर्म आहे किंवा आपण दोन पॉईंट दिला असेल तो लिहिला. द रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन इज x मायनस x1 डिवाइड बाय x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 डिवाइड बाय y2 मायनस y1 इज इक्वल टू z मायनस z1 डिवाइड बाय z2 मायनस z1. याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या. हे एक्स वाय झेड इज राहील. फक्त काय x1 ची व्हॅल्यू, y1 ची व्हॅल्यू, z1 ची व्हॅल्यू डिवाइडला x2 मायनस x1 ची व्हॅल्यू, y2 मायनस y1, z2 मायनस z1. त्याच्यावर मग काय मिळतं? x मायनस 2 मायनस 1 प्लस 1 मायनस 2 मायनस 1, y मायनस 2 डिवाइड बाय 3 मायनस 2 1, z मायनस 1 0 मायनस 1 मायनस 1. हाच काय मिळाला आपल्याला? विच इज रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन. केव्हा? ज्यावेळेस दोन पॉईंट दिले असतील त्यावेळेस आपल्याला काय मिळाला? कार्टेशियन फॉर्म मिळाला. ठीक आहे. आता बघा हा टाईप नंबर थर्डचे एक्झाम्पल्स कंप्लीट झालेत. नंतर आता टाईप नंबर 4 बघूयात. तर टाईप नंबर 4 काय बघा. फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. आपल्याला काय काढायचं? शॉर्टेस्ट डिस्टन्स. त्यासाठी दोन लाईनचे इक्वेशन दिलेत, आर बार आणि फर्स्ट लाईनचे इक्वेशन आर बार आणि सेकंड पण आर बार. काय फॉर्म आहे बघा. आर बार इज इक्वल टू फर्स्ट लाईनचे इक्वेशन 4i मायनस जे प्लस लॅम्बडा आय युनिट वेक्टर प्लस 2j कॅप मायनस 3k कॅप. फर्स्ट सेकंड आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप प्लस म्यू, म्हणजे दोन स्केलर आहेत लॅम्बडा आणि म्यू, वेगवेगळ्या दोन लाईन आहेत म्हणून स्केलर चेंज केला आहे. आय कॅप प्लस फर्स्ट जे कॅप मायनस 5k कॅप. हे दोन लाईनचे इक्वेशन दिले. त्या दोन लाईनचे इक्वेशनवर आपल्याला काय काढायचं? त्याचं शॉर्टेस्ट डिस्टन्स. बघा आपल्याला माहिती आहे तो लिहूया. वी नो दॅट शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द स्क्यू लाईन. मग त्याच्यावरून फर्स्ट काय मिळणार? थेरीचा फॉर्म लिहिला आहे बघा. आर बार इज इक्वल टू a1 प्लस लॅम्बडा b1, आर बार इज इक्वल टू a2 म्यू b2 बार इज गिवन बाय काय? मग शॉर्टेस्ट डिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला काय? फर्स्ट वेक्टर a2 बार मायनस a1 बार डॉट b1 बार
क्रॉस B2 बार डिवाइड बाय जो काय B1 बार आणि B2 बार त्याच्या मॅग्निट्यूडनी डिवाइड करायचा. हा डिटर्मिनंट मध्ये फॉर्म्युला मॉड ऑफ म्हणून हा फॉर्म्युलाचा D इज इक्वल टू D का डिस्टन्स आणि डिटर्मिनंटमध्ये हा फॉर्म्युला लिहायचा. मग आता आपल्याला काय काय क्वांटिटी काढून घ्यावं लागणार बघा. A2 मायनस A1 काढून घ्यावं लागेल, नंतर B1 आणि B2 ह्याचा क्रॉस प्रोडक्ट, नंतर त्याची मॅग्निट्यूड म्हणजे 3 क्वांटिटी काढून घ्यावं लागणार आहेत. ते आता 3 क्वांटिटीसाठी गिवन काय काय त्यासाठी आपल्याला A1 म्हणजे काय, A2 म्हणजे कुठल्या व्हॅल्यू आहेत, B1 आणि B2 ह्याच्यावर व्हॅल्यू लागणार, ते लिहून घेऊयात. मग कशावरून बघा, A1 फर्स्ट इक्वेशनवरून लिहिले मी. A1 इज इक्वल टू 4i मायनस जे. A2 इज इक्वल टू सेकंड लाईनचं इक्वेशन i कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप. हा फॉर फर्स्ट कंपॅरिझन करायचं हे फर्स्ट इक्वेशन बरोबर. नंतर सेकंड आर बार इज इक्वल टू सेकंड इक्वेशन बरोबर कंपॅरिझन करा. B1 इज इक्वल टू मग फर्स्ट लॅमडा इंटूची व्हॅल्यू i कॅप प्लस 2j कॅप मायनस 3k कॅप. नंतर सेकंड इक्वेशनवरून B2 बार म्यू त्याचा कोएफिशियंट बघा काय मी आय कॅप प्लस 4j कॅप मायनस 5k कॅप लिहिलंय. त्याच्यानंतर आपण बघा B1 बार क्रॉस B2 बार क्रॉस प्रोडक्ट काढायचा. आता क्रॉस प्रोडक्ट दोन वेक्टर माहिती आहेत आपल्याला B1 बार आणि B2 बार. जर दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा असेल तर आपल्याला काय करायला लागतो, त्याच्या कोएफिशियंटचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायला लागतो. आता तो किती, आता 3/3 ऑर्डरचा मिळत. आता तुम्हाला वाटेल की दोनच इक्वेशन आहे मग 3/3 कसा मिळेल. बघा फर्स्ट B1 घेतलं तर काय कोएफिशियंट मिळालेत 1 1 2 मायनस 3 इथं पुटअप केले सेकंड रोला. नंतर B2 बार कोएफिशियंट हे इथं B2 बार त्याचे कोएफिशियंट 1 4 मायनस 5 थर्ड रोला. मग हा फर्स्ट रो ॲज इट इज ठेवायचा फिक्स IJK आणि आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह केलंय. मॅट्रिक्स चॅप्टर बघितलं तुम्ही, प्लस मायनस प्लस या मेथडने सोडवायचं. बघा हा एलिमेंट घेतला की ह्याचा रो आणि कॉलम सोडा, उरलेले एलिमेंट त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. नंतर सेकंड एलिमेंट घेतला त्याचा रो आणि कॉलम, उरलेले एलिमेंट त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. नंतर प्लस हा रो आणि हा कॉलम सोडा, उरलेले एलिमेंट त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. त्याच्यावरून आपल्याला B1 बार क्रॉस B2 बार मिळतोय 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 2k कॅप. ठीक आहे, एक व्हॅल्यू काढून घेतली. नंतर सेकंड काढूयात, दोन वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन A2 बार मायनस A1 बार ती व्हॅल्यू काढूयात. बघा A2 बार मायनस A1 बार, आधी A2 बारची व्हॅल्यू पुटअप केली, A2 बार मायनस A1 बारची व्हॅल्यू पुटअप केली आहे, दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन. बघा आता सबस्ट्रॅक्शन करताना आपण I युनिट वेक्टर सबस्ट्रॅक्ट करा, JJ आणि KK. I मायनस 4i मायनस 3i, नंतर J युनिट वेक्टर मायनस J मायनस जे, हे मायनस मायनस प्लस मायनस जे गेट कॅन्सल. नंतर हा प्लस के युनिट वेक्टर तर दिलाच नाही, हा प्लस 2 के युनिट वेक्टर ॲज इट इज राहील. सेकंड याच्यामध्ये नाहीयेच, त्याच्यावर आपण व्हॅल्यू काढली A2 बार मायनस A1 बार. नंतर त्यात बघा दोन्ही व्हॅल्यू आल्यात आणि फॉर्म्युला आपल्याकडं A2 बार मायनस A1 बार आहे आणि नंतर B1 बार क्रॉस B2 बार आहे. बघा आता ह्याच्यामध्ये त्यांच्या दोन्हीमध्ये काय डॉट प्रोडक्ट आहे, इंटू आहे म्हणजे डॉट प्रोडक्ट, डॉट आणि क्रॉस प्रोडक्ट म्हणजे दोन्हीचा डॉट प्रोडक्ट घेऊयात. त्या दोन्हीचा डॉट प्रोडक्ट काय बघ, A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार. या दोन्हीची व्हॅल्यू काढल्यात. A2 बार मायनस A1 बारची व्हॅल्यू डॉट B1 बार क्रॉस B2 बार म्हणजे हा डिटर्मिनंट त्याची व्हॅल्यू. आता डॉट प्रोडक्ट सॉल्व्ह करताना बघा I इंटू आय, J इंटू J आणि K इंटू K या फॉर्मने रिझल्ट सॉल्व्ह करणार आहे. -3 इंटू -2 लिहिले. नंतर I आणि J नाही आहेस म्हणजे इथं 0 J युनिट वेक्टर मिळणार आहे 0 इंटू 2. नंतर लास्ट 2K युनिट 2K इंटू 2K 2 इंटू 2 आणि रिझल्ट तुम्हाला माहिती आहे डॉट प्रोडक्टमध्ये I इंटू आय, J इंटू J, K इंटू K इज इक्वल टू 1. या फॉर्मवरून हे IJ युनिट वेक्टर इथे येणार नाहीत. मग -3 इंटू 2 -6, 0 इंटू 2 0, 2 इंटू 2 4, त्याच्यावर व्हॅल्यू मिळती -2. काय, या दोन्हीचा डॉट प्रोडक्ट, या दोन्हीचा डॉट प्रोडक्ट. नंतर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार म्हणजे हा जो काय क्रॉस प्रोडक्ट घेतला त्याची आपल्याला मॅग्निट्यूड काढायचे. तर मॅग्निट्यूड काढणार म्हणजे कशी काढणार तुम्ही मॅग्निट्यूड बघा, B1 बार क्रॉस B2 बार मॅग्निट्यूड मॉड ऑफ B1 बार क्रॉस B2 बार इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये जे काय क्रॉस प्रोडक्ट घेतलेत IJK त्याचे कोएफिशियंट आहे त्याच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर. फॉर्म्युला बघा हेच आहे. फॉर्म्युला इन जनरल जर बघायचं झालं तर काय मिळणार आहे, B1 B2 आणि B3 घ्या, B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस B3 स्क्वेअर म्हणजे IJKचे जे काही कोएफिशियंट आहेत 2 2 त्याचा स्क्वेअर करा, त्याच्यावरून 4 4 स्क्वेअर रूटमध्ये 12 आणि सिम्प्लिफाय करा, त्याच्यावर व्हॅल्यू मिळते आपल्याला 2 इंटू रूट 3. ठीक आहे. नंतर जो काही शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीनचा फॉर्म्युला आहे तो लिहिला, द रिक्वायर्ड शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स
आपण स्टार्टिंगला सगळं लिहिले बघा. त्याच्यावरून डी इज इक्वल टू डिस्टन्स कसं लक्ष ठेवणार, A2 बार मायनस A1 बार डॉट B1 बार क्रॉस B2 बार या दोन्हीचा डॉट प्रोडक्ट डिवाइड बाय B1 बार क्रॉस B2 बारच्या मॅग्निट्यूडनी डिवाइड करा. व्हॅल्यू पुटअप करा. डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू काढली -2 डिवाइड बाय नंतर मॅग्निट्यूड काढली 2 × √3 -2 आलेली व्हॅल्यू 2 टू गेट कॅन्सल. त्याच्यावरून व्हॅल्यू मिळते -1/√3. हे डिटर्मिनंटमध्ये मॉडमध्ये व्हॅल्यू आहे. ठीक आहे. डिस्टन्स कधी निगेटिव्ह नसतो, मॉड्युलस आहे. ठीक आहे. मग आता डी इज इक्वल टू मॉड्युलस असल्यामुळं निगेटिव्ह साईन रिमूव्ह होईल. त्याच्यावरून व्हॅल्यू मिळते 1/√3 इन युनिट्स मिळते. ठीक आहे. बघा या मेथडने सॉल्व केले आपण. डिस्टन्स किती मिळालं 1/√3 युनिट्स. हा शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे तुम्ही कुठल्या क्वांटिटी काढल्या, 4 क्वांटिटी काढल्या बघा. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड आणि या दोन्हीचा परत डॉट प्रोडक्ट फोर्थ 4 व्हॅल्यू काढल्या. फॉर्म्युलामध्ये पुटअप करून तुम्हाला काय मिळालं, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 लाईन्स. सेकंड एक्झाम्पल बघा. क्वेश्चन बँकमध्ये 4 मार्कला विचारलं. सेकंड एक्झाम्पल आहे काय बघा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट दिलाय -1 -1 2 अँड पॅरलल टू द लाईन्स इक्वेशन दिले 2x - 2 इज इक्वल टू 3y + 1 इज इक्वल टू 6z - 2. बघा आता काय एक पॉईंट दिलाय आणि लाईन्स इक्वेशन. जो काय पॉईंट दिलाय त्याच्यावरून लिहूयात. लेट A बार बी द पोझिशन वेक्टर ऑफ द पॉईंट कॅपिटल A -1 -1 2 विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन असेल तर काय लिहिणार आपण OA बार इज इक्वल टू काय मिळेल मग स्मॉल a बार मायनस आय कॅप या पॉईंटवर लिहिलं -i कॅप -j कॅप प्लस 2k कॅप. नंतर जे दिलेलं गिवन इक्वेशन आहे ते इक्वेशन ऑफ गिवन लाईन इज काय लिहिलं ते लिहूयात 2x - 2 इज इक्वल टू 3y + 1 इज इक्वल टू 6z - 2. हे इक्वेशन लिहिलं. या इक्वेशन लिहिल्यानंतर बघा तेच इक्वेशन कसं लिहिलं परत डिवाइड 1 सगळीकडे काय घेतलं मी डिवाइड बाय 1. नंतर काय करायचं बघा x y आणि z हे जे काय x y z आहे त्याचे सहगुणक किंवा त्याचा कोएफिशियंट 1 आणायचा आहे. त्याचा कोएफिशियंट 1 आणायचा म्हणजे इथं 1 आणायचं असेल तर काय पाहिजे आपल्याला 2 नको आहे. म्हणजे याला काय करणार तुम्ही डिवाइड करणार. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला डिवाइड करा. इथं पण 3 नको आहे काय करणार डिवाइड करा 3 नी न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर. इथं 6 नको आहे डिवाइड करा. मग काय होईल बघा 2 डिवाइड बाय 2 1 राहील x नंतर 2 डिवाइड बाय 2 नंतर 1 आहे 1 डिवाइड बाय 2 इथं 1 आणायचं आहे. त्यामुळं 3 डिवाइड बाय 3 कॅन्सल होईल. नंतर प्लस 1 डिवाइड बाय 3 नंतर 1 डिवाइड बाय 3 इथं 6 नको आहे काय करणार 6 डिवाइड बाय 6 1 आला z राहिला -2 डिवाइड बाय 6 नंतर 1 डिवाइड बाय 6. काय केले आपण इथं x y z चे कोएफिशियंट 1 आणायचे आहेत आपल्याला. ज्या ज्या व्हॅल्यू आहे त्याच व्हॅल्यूने आपण काय केलं अंशाला छेदाला डिवाइड केलंय. ठीक आहे. नंतर बघा हे 1/2 1 डिवाइड बाय 3 आणि 1 डिवाइड बाय 6 अपूर्णांक नको आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल बघा काय 1/2 आहे इथं 1 डिवाइड बाय 3 आणि 1 डिवाइड बाय 6 काय करता येईल डिनोमिनेटरला आपण काय करू शकतो मल्टिप्लाय बाय 6. मग आता या डिनोमिनेटरला जर आपण 6 ने मल्टिप्लाय केलं तर त्याच्यावर काय होतं 6 डिवाइड बाय 2 3 6 डिवाइड बाय 3 2 नंतर 6 डिवाइड बाय 6 1 तेच लिहिले मी मल्टिप्लाय बाय 6 बाय डिनोमिनेटर. त्याच्यावरून 3 2 1 हे मिळालेत. मग आपण बघितलं वेक्टर फर्स्ट फॉर्म वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन एक पॉईंट आणि पॅरलल असेल तर कार्टेशियन फॉर्म काय मिळतो x - x1 डिवाइड बाय a y - y1 डिवाइड बाय b z - z1 डिवाइड बाय c. मग तोच फॉर्म इथं बघा x - x1 डिवाइड बाय a y - y1 डिवाइड बाय b z - z1 डिवाइड बाय c म्हणजे a b c हे 3 2 1 किंवा म्हणजे 1/2 1 डिवाइड बाय 3 1 डिवाइड बाय 6 त्याचंच कॅल्क्युलेशन करून 3 2 1 हे काय मिळालं आपल्याला DRS. मग तेच लिहूयात द DRS ऑफ दिस लाईन्स आर 1/2 1 डिवाइड बाय 3 1 डिवाइड बाय 6 ह्या पूर्णांकाचे आपण काय लिहिलेत DRS 3 2 1 ही कशाच्या व्हॅल्यू झाल्या ABCच्या व्हॅल्यू झाल्या. मग ABCच्या व्हॅल्यू झाल्या म्हणजे बघा परत आपल्याला त्या पॉईंटवरून वेक्टर लिहिता येईल. तो वेक्टर लिहिला मग लेट B बार बी द वेक्टर पॅरलल टू द लाईन म्हणजे हा आपल्याला एक वेक्टर मिळाला आणि तो पॅरलल वेक्टर असणार आहे कुठल्या ज्या दिलेल्या लाईन आहेत त्याला पॅरलल असणार आहे. मग काय मिळेल बघा देन B बार इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल 3 2 1 पॉईंट 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप झाला. हा पॅरलल वेक्टर मिळाला. नंतर पॉईंट दिला होता मग वेक्टर इक्वेशन फर्स्ट थेरम द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन एक पॉईंट असेल आणि पॅरलल वेक्टर असेल तर r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा b बार. मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया r बार इज इक्वल टू a बारची व्हॅल्यू इथे
मायनस आय कॅप मायनस जे कॅप प्लस 2k कॅप ती व्हॅल्यू पुटअप केली प्लस लॅमडा ॲज इट इज राहील कारण स्केलर आहे बी बार. हा DRS वरून काढले आहे आपण आणि तोच पॅरल वेक्टर असणार आहे त्या लाईनचा. बरोबर. बघा मग काय मिळते प्लस लॅमडा इंटू 3i प्लस 2j प्लस के युनिट वेक्टर. हा फॉर्म मिळाला आपल्याला. ठीक आहे. हेच काढायचं होतं आपल्याला व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन विच इज रिक्वायर्ड इक्वेशन. ठीक आहे. आपण थांबूयात. थँक्यू.